नमस्कार. आपण पाहतात सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनल. सतर्क महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 22 काशेवाडी डायस प्लस या ठिकाणी आहे. आपल्याबरोबर जुबेरभाई दिल्लीवाले यांनी 2017 आणि 12मध्ये निवडणूक लढवलेली होती. त्यावेळेस त्यांना एकूण 9,000च्या जवळपास मतदान मिळाले होते. आज जुबेरभाई यांचे समाजामधील भरपूर काम केलेलं आहे. या ठिकाणी जुबेरभाई आपण पाहू शकता की जुबेरभाई यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्या भागामध्ये आत्तापर्यंत लोकांना बरेच अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, असे अनेक प्रकारचे त्यांनी या ठिकाणी सामाजिक कार्य केलेले आहे. आज आपण या ठिकाणी आपल्या आईला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर जुबेरभाई, आपण काय सांगाल, काय मेसेज देणार आपण जनतेला? जनतेला हेच मॅसेज आहे माझा का बाबा 2017मध्ये मी निवडणूक सगळे लोकांनी मला पाठिंबा दिला तेव्हा, पण तर फार कमी मताने मी तेव्हा पडलो. म्हणजे 9,000 मतं मला पडले होते. तेव्हा पण मी माझ्या आईलाच उभा केला होता 2017मध्ये. आत्ता पण आईलाच करतो आहे. तर आत्ता मला ते शिवसेना पक्ष पण तर्फे हे तिकीट मिळालेली, शिवसेना धनुष्यबाण शिंदे गट. जुबेरभाई दिल्लीवाला म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपली ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ओळख आहे. आणि आपण शैक्षणिक असो, आरोग्य असो, मध्यंतरीच्या काळामध्ये आपण डोळे तपासणी असे विविध प्रकारचे कार्यक्रम घेतलेले आहेत. 10वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आपण पारितोषिक, त्यांचा मान सन्मान केला. तर वया वाटप वगैरे आपण अशा अनेक प्रकारचे आपण या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहोत. आणि आज आपल्याला शिवसेना शिंदे गट यांनी आपल्याला एक संधी दिलेली, विश्वास ठेवलेला आहे. त्याबद्दल आपण आपल्या आईला पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. येणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात जर कधी पुन्हा या प्रभागामधील 22 या प्रभागातील जनतेने तुमच्या आईला कौल दिला तर तुमचा पुढचा अजेंडा काय असेल? आणि जर 100 दिवसात तुम्ही प्राथमिक कोणत्या कामाला प्राधान्य देणार? माझ्या आरोग्य आणि शिक्षण आणि जे आपला सोनानी हॉस्पिटल आहे ते आपल्या इथले भागात सगळे तिथं जातात. तिथं काय सुविधा तिथं आहे नाही. तिथलं कधी चांगली सुविधा होईल ह्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये, त्याचे पहिले हे आपण हे करणार आहे. अजून ते आपले जे प्रभागामध्ये शाळा आहे जे महानगरपालिकेचे, तिथं शिक्षणाचं एकदम बरोबर शिक्षण नाही तिथं. तर तिथं कसं चांगली शिक्षण त्याचा मुलांना भेटली ते आपण त्याचा प्रयत्न करणार आहे. आणि काशेवाडी या भागामध्ये ज्या म्युन्सिपाल्टीच्या शाळा आहेत पुणे महानगरपालिकेच्या, त्या शाळेमध्ये किती जास्तीत जास्त सोयी सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील असाल. आणि पुन्हा या ठिकाणी या भागामध्ये आरोग्यासाठी वृद्ध महिला आहेत, त्यांच्या डोळे तपासणी असेल, चष्मा वाटप असेल, अशा अनेक आजारासाठी आपण प्रयत्नशील असेल.